नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलवरती खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मित्रांनो आपण एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल हलवायच्या पद्धतीने घरच्या घरी अगदी दही कशी सेट करायची याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एकदम परफेक्ट पद्धतीने एकदम घट्ट मलईदार दाटसर अशी दही आपली एकदम घरच्या घरी तयार झालेली आहे। कोणी बोलणारी नाही, घरी दही तयार केलेली आहे। तसं आपण पाहू शकता अगदी चाकूनेही तुम्ही ही दही कापू शकता, इतकी घट्ट आणि मलईदार तयार होते। चला मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। दही तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे हाय फ्लेमवरती एक जाड बुडाचं पॅन छानपैकी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन मित्रांनो आपल्याला जाडसरच घ्यायचं आहे, म्हणजे दूध आपल्या पॅनला लागून करपत नाही। आता मी इथे पॅनमध्ये 1 लिटर इतकं फुल फॅट क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध ॲड केलेलं आहे। कंपल्सरी मित्रांनो आपल्याला इथं म्हशीचं दूध घ्यायचं आहे, जेणे दही एकदम मलईदार तयार होते। परंतु इथे गाईचं दूध घेतलं ना तरीही चालेल, दही एकदम व्यवस्थित तुमची सेट होईल। आता हा ॲड केलेलं दूध मित्रांनो आपल्याला कंटिन्युअसली सर्वप्रथम चालवत छानपैकी या दुधाला पहिली उकळी आणायची आहे। हे बघा मित्रांनो हार्डली आपण 3 मिनिटांनंतर पाहू शकता। हे बघा दूध आपलं छानपैकी आता उकळायला लागलेलं आहे। आता मित्रांनो उकळता दूध आपल्या कंटिन्युअसली या पद्धतीने स्टर करत 1 लिटर दूध घेतलाय, त्यातून आपल्या अर्धा लिटर इतकं दूध होत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती आटवून घ्यायचं आहे। दूध मित्रांनो तुम्ही जितका चांगल्या पद्धतीने आटवाल ना तितकीच मित्रांनो तुमची दही एकदम दाटसर एकदम हलवायच्या पद्धतीने एकदम मलईदार घरच्या घरी तयार होणार आहे। अगदी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही एकदा दही बनवून बघा, एकदम परफेक्ट तुमची 101% रेसिपी बनेल। तसेच मित्रांनो दूध आपल्याला आटवता वेळी दुधावरती मलई म्हणजे साय जमा होऊन द्यायची नाही, कंटिन्युअसली दूध चालवायचं आहे। हे बघा मित्रांनो अवघ्या परफेक्ट तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता। दूध मी हाय फ्लेमवरती चालवत छानपैकी 1 लिटर दुधापासून मी इथे फक्त आता अर्धा लिटर म्हणजे 500 ml इतकं दूध इथे शिल्लक राहिलेलं आहे। इतपत मी दूध इथे आटवलेलं आहे। तसे मित्रांनो हे बघा दुधाची मी इथे कन्सिस्टन्सी दाखवत आहे। हे बघा एकदम मलईदार एकदम घट्टसर असं दूध तयार झालेलं आहे। नक्की मित्रांनो मी सांगितल्या टिप्स अँड ट्रिक्सने तुम्ही ही दही बनवून बघा, अगदी मार्केटपेक्षा उत्तम ही दही तयार होईल, अगदी मलईदार आणि चवीला ते एकदम अप्रतिम। तसे हे बघा किती घट्टसर दूध मी इथे तयार केलेलं आहे। याच पद्धतीने दूध आपल्याला तयार करायचं आहे। तसे हे बघा कालत्याच्या मध्ये मी छानपैकी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि हे बघा दुधामध्ये मी रेश मारलेली आहे। हे बघा दूध आपलं इथे जॉईंट होत नाहीये, इतपत घट्टसर मी दूध इथे केलेलं आहे। आता मित्रांनो गॅस मी बंद करून देत आहे। आता हा दूध मित्रांनो आपल्या कंटिन्युअसली या पद्धतीने चालवत आपल्या हाताच्या बोटाला दुधाचं टेम्परेचर सहन होईल इतपत हे थंड करून घ्यायचं आहे। दही मित्रांनो सेट करण्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा बाउल घेतलेला आहे। या वाडक्यामध्ये मी छानपैकी आपण तयार केलेले दहीचं मिश्रण आपल्याला या पद्धतीने पोर करून द्यायचं आहे। हे बघा दूध किती मस्त मलईदार इथे मी तयार केलेलं आहे। याच पद्धतीने दूध आपल्याला तयार करायचं आहे। आता मित्रांनो आपल्याला दहीला सेट होण्याकरता यामध्ये विरजण ॲड करायचं आहे। साधारणतः मी इथे 4 छोटे चम्मच इतके दही छानपैकी आता वाडक्यामध्ये 4 कोण्यामध्ये या पद्धतीने ॲड करून देत आहे। दही मित्रांनो ॲड करताना दही आपली जास्त आंबट ॲड करायची नाहीये, अदरवाइज आपण जे दही सेट करतो ती देखील आंबटच तयार होईल। ही टिप आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, दही तुमची कधीही आंबट होणार नाही। आता हा ॲड केलेला विरजण आपल्याला छानपैकी व्यवस्थितपणे या पद्धतीने मिक्स आउट करून द्यायचं आहे। जर मित्रांनो तुमच्याकडे दही नसेल ना दही सेट करण्यासाठी, तर विरजण म्हणून तुम्ही हिरव्या मिरच्या इथे 4 ॲड करायच्या आहेत। जस्ट हिरव्या मिरच्या देठांचा भाग आपल्याला काढून अख्ख्या हिरव्या मिरच्या जस्ट आपल्या दुधामध्ये ॲड करून ठेवायचं आहे, दही आपली व्यवस्थित सेट होईल। आता विरजण मी व्यवस्थितपणे दुधामध्ये मिक्स आउट करून दिलेला आहे। आता हा बाउल एका प्लेटने कव्हर करून देऊन 6 तासासाठी साईडला असं ठेवून द्यायचं आहे। तुम्ही कपड्यामध्ये देखील हा बाउल गुंडाळून ठेवू शकता। दही मित्रांनो सेट होण्यासाठी ठेवून परफेक्टली मला 6 तास झालेले आहेत। रात्रभरासाठी साधारणतः दहीचा बाउल मी साईडला ठेवलेला होता। हे बघा 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता दही बघा एकदम परफेक्टली इथे सेट झालेले आहे। तसे मित्रांनो मी जस्ट दहीचा हा बाउल अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवलेला होता। हे बघा दही तुम्हाला मी काढून दाखवत आहे। हे बघा मित्रांनो एकदम घट्ट आणि मलईदार इथे दही तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट। कोणी बोलणारही नाही की घरी हा दही तयार केलेला आहे। तसे मित्रांनो दहीची टेस्ट म्हणाल तर एकदम अप्रतिम आणि सुंदर तयार होते, नक्की ट्राय करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसे मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींकडे आणि फॅमिलीमध्ये कोणा कुकिंगची आवड असेल तर त्यांना नक्की माझी व्हिडिओ शेअर करा। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बाउलमध्ये पाहू शकता दहीमध्ये थोडंही ते पाणी तुम्हाला दिसणार नाही, इतकी व्यवस्थितपणे दही सेट झालेली आहे। तसेच मित्रांनो तुम्ही ही दही अगदी चाकूने देखील कट करू शकता, इतकी मलईदार तयार झालेली आहे। तर व्यावसायिक व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।